नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GK24 मराठी या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत 16 मे 2024 चे अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न, जे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत. मग बिना वेळ न गमावता चला आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तर आपला सर्वात पहिला प्रश्न आहे, 77वा कान्स चित्रपट महोत्सव कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्स या देशामध्ये 77वा कान्स चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, व्हायब्रंट विलेज कार्यक्रम भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर चालवला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे चीन. चीन या देशाच्या सीमेवर व्हायब्रंट विलेज कार्यक्रम चालवला जातो. आपला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच अजीज कुरेशी यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. अजीज कुरेशी हे उत्तर प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल होते. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 15 मेगावॅटचा तरंगणारा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगड या राज्यामध्ये 15 मेगावॅटचा तरंगणारा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, नुकतीच नासाच्या पहिल्या चीफ AI ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे डेव्हिड साक्वाजिनेनी. तर डेव्हिड साक्वाजिनेनी यांची नुकतीच नासाच्या पहिल्या चीफ AI ऑफिसर पदी निवड करण्यात आली. आपला पुढचा प्रश्न आहे, बांगलादेशने T20 विश्वकप 2024 साठी कोणाला कॅप्टन म्हणून निवडले? तर याचं योग्य उत्तर आहे नजमुल हुसेन शांतो. तर नजमुल हुसेन शांतो यांना बांगलादेशने T20 विश्वकप 2024 साठी कॅप्टन म्हणून निवडले आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 11वे भारत नॉर्वे विदेश कार्यालय कुठे स्थापित करण्यात आले? तर 11वे भारत नॉर्वे विदेश कार्यालय हे न्यू दिल्ली येथे स्थापित करण्यात आले. आपला पुढचा प्रश्न आहे, स्किल इंडिया 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर स्किल इंडिया 2024 चे आयोजन जे आहे ते न्यू दिल्ली येथे करण्यात आले आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या बोगद्याला भारतातला सर्वात उंच बोगदा म्हणून मान्यता मिळाली आहे? तर सेला बोगदा या बोगद्याला भारतातील सर्वात उंच बोगदा म्हणून मान्यता मिळालेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी GK24 मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.